Hi guys, welcome back to our new vlog. या छोट्याशा क्लिप मध्ये अ डे आज आम्ही करणार आहोत अ डे इन आवर लाईफ. कारण आज हिला सुट्टी आहे आणि आम्ही पण घरी आहे. त्याच्यामुळे आज आम्ही दिवसभर काय काय करतो तुमच्यासोबत शेअर करतो. आणि आज तसं खूप काही काम करायचं इन आवर कारण तिथं सुट्टी घेतली. अ डे इन आवर लाईफ बरोबर आहे. आज माझी एक सुट्टी आहे. त्या सुट्टीत वैभवच्या किती पैशाचा काटा काढते ते बघूया. नाही नाही शकत तर खूप काही काम करायचे आज तर खूप काही शेअर पण करायचंय. नाही का करणार बघूयात ते खूप जास्त महागडे ती गोष्ट आहे यार. बघूयात लेट्स सी ना लेट्स सी. तू जर म्हणायला गेला तर तुझ्या आईची शपथ दे. ठीक आहे गाईज बघूयात. पण आता आमचं स्टार्ट झालंय डे आणि रेडी आहोत आम्ही जिमला जाण्यासाठी. आणि काहीतरी चॅलेंज पण आम्ही स्टार्ट करतो. तर जिम वरून आल्यावर सांगतो आम्ही तुम्हाला. आता आम्ही जिमला जातो आणि मस्तपैकी वर्कआउट करतो. आज लेग डे आहे त्याच्यामुळे आज माझं leg day फाटणार आहे. एक महिना झाला मी लेग नाही मारले. लिटरली एक काय महिना बोलतो? झाला खरंच. इकडे पळ तिकडे पळ आणि कधी गेलं जिमला की चेस्ट मार बॅक मार चेस्ट मार बॅक मार. लेग मारतच नाही guys. कंटाळा येतो leg त्याच्यामध्ये मारायला. जिगरच नाही जिगर हाई थोडंसं करतो सगळं काहीतरी आणि पळून येतो माहिती का घरी शांत असं करतो तो. चला तर ठीक आहे आणि आता आपण एक कॉम्पिटिशन बद्दल पण तुम्हाला सांगायचंय. मी ते आल्यावर खेळायचे पैसे भरले तर उगाच फेस मला पैसे वापस दे. फर्स्ट टाइम जिम मध्ये ब्लॉग घेतोय आणि ही महाराणी आज काहीतरी वेगळं ट्राय करायला. सॉरी गाई या प्लेट एवढे मोठे मोठे Guys, तुम्ही बोलणार की तुम्ही असे कसे कपडे जिम मध्ये घालून तुम्ही सांगताय छपरी असं थोडंसं. केस बांधून घेतलं कारण ना आम्ही एक ड्रेस पाहिजे होती त्याच्यामध्ये केस अडकतात. तुम्ही जर मारत असेल ना तर हे केस आहेत ना इथं अडकतात आणि पडते. इट्स नॉट दॅट मच हेवी. You can do it easily. Wait. Let's go. Done. House too. मला फर्स्ट टाइम लावलं. तू कुठून लावलं पण काहीतरी वेगळंच लावलं. काय नाही होत काय नाही. त्याला माहितच फर्स्ट टाइम मारतो. हे मी आता समजलं का मला म्हणतो नाही हे नाही फक्त वजन नाही. बघितलं तुम्ही आता बघितलं असेल कोण जास्त बहादूर आहे. गाईज मी घरी आलेलो. माझी जिम वगैरे झाली. आज थोडा कंटाळा आला कारण खूप दिवसात मी लेग मारत होतो. पण तुमची वैष्णवी दिदी आणखीन जिम करत बसलेली. तिला लई जोर आला कारण आज तिने सुट्टी घेतली. तर आज सगळ्या आठवड्याचं एकदाच करते वाटतं. पण आता मी घरी आलो. मला कटिंग वगैरे करायची होती. म्हणलं आता काहीतरी खुरापाती करूयात दिदीसोबत. काहीतरी तिला धक्का देवायत किंवा काहीतरी सरप्राईज देवाय. ठीक आहे तसं पण आम्ही काही प्रँक वगैरे नाहीत करत. पण आज मी काहीतरी करायचं म्हणतोय. तर आज मी करणार आहे माझा पूर्ण बियर्ड शेव करणार आहे. क्लीन शेव नाही म्हणते ना. क्लीन शेव ते तसं एकदम क्लीन नाही. 0.5च्या मशीन करणार आहे. त्यानं मी करणार आहे. बघूयात कसा दिसतो. मी पण पहिल्यांदाच करतो. मला माहित नाही कसं दुखणार आहे. बट स्टील काहीतरी नवीन ट्राय करूयात. आज काहीतरी मला पण खुरापाती करायची इच्छा आहे. मी मशीन इकडे चार्जिंग लावलेली. लेट्स सी काय. पण तिची यायच्या आधी मला हे करायला लागणार. मी पाणी पण ठेवले. आंघोळ पण करायची. बट मी एक्साइटेड आहे. बघूयात काय होते ते आणि तिची रिॲक्शन बघूयात. लेट्स गो. गाईज माझी आंघोळ झाली आणि ती बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे मी मोबाईल आधीच आतमध्ये आणला होता. पण हे झालंय असं काही फायदा काय पण तिकडे राहिलंय हे बघ. कारण माझ्या मशीन मध्ये चार्जिंग संपली. आता आपण जवळ बाहेर तिची रिॲक्शन बघूयात. ती कोणाला फोनवर बोलतो ती. लेट्स गो. मला माहित नाही कसं दिसतंय. लेट्स गो. काय म्हणणार आहेस? जिम मध्ये असं मला वाटतं ना तू खूप डिप्रेशन मध्ये जातोस की मी लय घाण दिसतोय माहिती का म्हणून मी केलंय. आणि तू हे काय इथं तशीच खाली गाडी चार्जिंग संपली मशीन मधली. हे बघ मशीन चार्जिंग लावली. ए शी नको बोलू. छान दिसते. आता मला आणि डिप्रेशन मध्ये नको टाकू प्लीज. तुझ्या पाया पडतो. डाएट करू जिम कर लक्षच ना तू जिम मध्ये काय नुसतं असं बसतो. डिप्रेशन मध्ये नुसतं डिप्रेशन फुल टाइम डिप्रेशन मध्ये असतो. लय काम असतंय बाबा माझ्या मागे. तुला काय सांगावं. नातवाला चड्या नाहीत ना तिला शर्ट नाही. सुनाचं काहीतरी वेगळं सुनाचं जागल्या हा नवरा नको मला नको नवीन नवरा पाहिजे. काय सांगू गाईज मला डान्स बघा. तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती. गाईज माझ्या मशीन आणखी चार्जिंग नाही झालं त्याच्यामुळे मी असं लावलं पुढं. नाही असं काय एवढं नाही दिसत.
ते सांग कसं दिसते सॉरी आय एम मला तुमच्यामुळे बोलणं फार लागते बाबा बरं रोज असं बोलणं फार लागते मला कोणी एक चुकी झाली मला ही बनवते सँडविच बनवते आणि मी लंच साठी बनवतोय चांगलं काय ग शेंगाची शेंगा सॉरी शेंगाची भाजी एवढं मी काय करायला भाजू तरी की माझ्या शेंगाच्या शेंगामध्ये शेंगाचं कूट नव्हतं म्हणून मी शेंगाच्या शेंगा भाजून शेंगाच्या शेंगात कूट आमच्या इकडे शेंगाची शेंगा 10 रुपयाला एक भेटते तुमच्या इकडे कितीला भेटते मला कमळ नक्की सांगा शेंगाची शेंग खायची मग नीट जरा सॉरी गाय आय एम रिअली प्रेग्नेंट सॉरी आय एम रिअली सॉरी खरंच दाखव शेंगाची शेंगा काय केले काय झालं बघा ही शेंगाची शेंगी काय करते दाखव बाहेर का काढायला त्याचं गाईज आमच्या किचन मधला राडा थोडा इग्नोर करा बरं का कारण ना आम्ही खूप घाई झाले आणि आम्हाला खूप काय करायचंय आमच्यामध्ये तुम्हाला माहिती किडा कसला जाम खतरनाक आहे सगळ्या गोष्टी एकदाच कराव्या लागतात आम्हाला गेलो का मी घेतलं माहिती ते किती राडा केला बघ की तू ह्याच्यावर हे बघा हे काय केलं ह्याचं नाव सांग सँडविच कसलं सँडविच आवाकडं सँडविच मग पटाटो सँडविच गाईज मला खरंच लय तलब झाली आवाकडून सँडविच खायची कारण की खूप छान लागते जास्त नाही 80 रुपयाला येतंय मी आणणार आहे आणि 2 दिवस चालवणार आहे जेव्हा दिदा उपवास असेल तेव्हा आणणार आहे मग दिसायला लागेल टेस्टी त्याच्यामध्ये काय घातलं मला पण एक बनवणं प्लीज मॅड आहेस का रे तू ते बनव मी भाजी नाही का बनवली थांब ना मला खाऊन येऊ दे म्हणून ते बनव मग अर्धा कडे घातलं नाही मला खाऊ टेस्ट करू एनर्जी नाही माहिती का ते मी तुझ्यासाठी भाजी नाही का बनवली खरं बनव ना तिथं पण तेवढं काहीच नाही तिथं पण तेवढा सरळ आहे गाईस ह्यातला हाफ केला तर किती चांगलं होईल बहीण माझ्या भावातला आणखीन प्रेम वाढेल का नाही सांगा बरं असं सांग लोक गायचा टेस्ट करूयात लोक सांग कसं झालं गाय ती कशी दिसायला लागली आज ती खाली झगा मागा घातल्या आणि वरी मागा मला बघा घातलाय मी आताच नाही खाऊ शकत कारण खूप गरम आहे मी खाऊ शकतो मी गायला सांगू शकतोय हे बघा तुझ्या तोंडाला पाणी नाही सरलं माझ्या तोंडाला पाणी सरलं आता थांबा 1 मिनिट आता या शेंगाच्या भाजीला काय करायचं म्हणजे थोडंसं उकळायचं नंतर मग ह्या चपाती सोबत खायचं शेंगा भाजी आणि आज आईनं काय केलं तुम्हाला मी नंतर दाखवणार नाही कारण दीदीला पण कळेल ते नंतर मग दीदीला पण द्यावं लागेल कसं बघत आहे डुकू आमचं झालंय बरं का आणि निघण्याची वेळ झाली आम्हाला 12 वाजता निघायचं होतं आणि ही पोरगी बघा काय करत इकडे बघा तिथे जरा आरसा काढ दी नको प्लॅन करू तसं राहू की तर पहिल्यांदा दिदी मेकअप करायला लागली स्वतःच्या हाताने पण मी माझ्याकडे विचारते मी इकडे मिनी ब्लॉग एडिट करतो कारण खूप महत्वाचा मिनी ब्लॉग आज अपलोड करायचा आहे आणि ती मला विचारते वैभ्या आता काय लावलं वैभ्या ह्यातला कोणता शेड लावलं वैभ्या अरे बाई तुझ्या पुढे सगळं आहे जो शेड पसंत आहे तुला ते वाढ लावणं काळा गोरा पांढरा काय पण माझं म्हणणं होतं की आता आपल्याला निघायचंय लगेच निघत फटाकडे रेडी होऊन मेकअप करायची काहीच गरज नाही कारण कुठं बाहेर जायचंच नाही ती म्हणत होती चल ना तू मेकअप कर खूप जण म्हणतात की दादा दीचा मेकअप कर खूप दिवसाला मेकअप नाही केला अरे भाई आपल्याला लेट झालाय ना ऑलरेडी आपल्याला शूट करायचंय शूटचं प्लॅनिंग आहे पुढे सांगायचंय ते सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या ते राहून गेले हिच्या मेकअप मुळे डोळ्याला काय लावायची गरज आहे दाखव भूत दिसायला लागली तुला वाटतं छान दिसायला लागलीस तू हाताने का ब्लेंड करते ब्लेंडर नाही का तिथं माझ्या अर्ध्या मध्ये व्हॅनिटी झाली अर्ध्या मध्ये आईने कपडे ठेवतात अशी आमची आई आहे आणि इकडे वेगळेच आहे व्हॅनिटी म्हणजे इकडे फक्त नॉर्मल प्रोडक्ट आहेत तिकडे आहेत सगळे दुसरे दाखव इकडे किती वेळ लागेल तुला आणखीन मग 1 तास लागेल मिनी ब्लॉग एडिट करायला किती लावते तुला माहिती का नाही पण त्यातलं काय तू लावायला लागली खरं आहे पण तू कधी मेकअप शिकणार यार ही ना तुम्हाला माहिती का ही पोरगी नाही कशामुळे शिकत नाही मेकअप किंवा सिरियस का नाही होत माहिती माझ्यामुळे वैभव आहे वैभव सांगेल वैभव करेल अरे पण जेव्हा नाही लग्नाचं ना जेव्हा पॉसिबल नाही होणार लाईक मला पण असणार रेडी व्हायचं मग हा तुला असिस्टंट ठेवू शकतो माझा एखादा जाऊ दे आपली बहीण मी देऊन टाकेल तुला असिस्टंट गाईज ही विचारते हे हाताला काय म्हणते हे हाताला हा लेफ्ट तो राईट हा लेफ्ट तो राईट खतरनाक बोलले ना स्टेशनच्या सीडीवरून म्हणजे सीडी आहे ना अशी सीडी होती ना त्याचा पाय माझा पूर्ण असा झाला असा मला असं वाटलं होतं की आता मी उठले ना मला चालत असं आहे ना माझ्या हात मी खूप जास्त भीते काय तर काय झालं ते मोबाईल बघत खाली स्टेशनची सीडी उतरत होती नाही का
राप दिसणे पडले आणि मी पुढे चालतो नाही का. म्हणलं काय खरं ना आता कोण पडलं कोण काय आमच्या घरातली एवढी प्रथा मी म्हणलं असतं हीच पडली होती. मी 100 वेळा सांगितलं मोबाईल मी एवढी भिले नाही की माझा पाय मुडपला म्हणून मी पडलेले उठायचीच इच्छा नव्हती माझी. मी बसली 2 मिनिट पण मला तिथे उठणार माझी इच्छाच नव्हती आता उठायची. मला माहिती आता मला उठले ना मला हॉस्पिटल मध्ये जावं लागणार म्हणून मी बसले. आणि सगळी ती शिडीवर जेवढी माणसं तेवढी जाऊस तर ती उठलीच नाही. नंतर उठली नंतर अशी करती पायाला बघा हळू. हा बरोबर आहे. पुन्हा मग ती थांब थोडं पळून बघते मग खाली पळत आली. हाय चांगला आहे चांगला आहे ठिकाण्यावर आहे ठिकाण्यावर आहे. बापरे मला खूप भीती वाटली. मला सुचतोय पाय काय सांगता येत नाही. मुक्का मार लागला असं थोड्या वेळ मला चालावं लागेल बाबा जरा. मी त्याच्यामुळे मोबाईल बघत कधीच नाही पाहिजे. बिल्डिंग मध्ये पण पडली गळगळत आले होते काय गंगरत खाली आली ती गंगळत. आणि आई पण खूप वेळा म्हणते तुला सीडीवर मी पळत असते माहिती खाली उतरत मोबाईल बघत 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 ना. तर गाईज हिचा पण नवीन लुक वाटतंय आणि माझा तर नवीन लुकच वाटतंय. तर आमच्या दोघांचे पण मला वाटतं नवीन लुक झाले तर न्यू लुक. कारण ही आज मेकअप केला आणि छान झाला मेकअप. ऍक्च्युअली तिला खूप घाम आलता तरी पण तसंच आहे ना. आणि गाईज आता आम्ही चाललो शूटला हिच्या ज्वेलरीचा शूटला आहे. बघूयात कसं होतं. आणि ह्या वेळेस आम्ही खूप काही घेऊन चाललोय कारण शॉपिंग वगैरे केली. तुम्हाला ते कॉम्पिटिशनचं सांगायचं होतं डाएटचं प्लॅनचं सांगायचं होतं. पुन्हा हे अनबॉक्सिंग करायची होती काहीच नाही झालं कारण हिच्या मेकअप राईट सांग ना त्यांना सांगितलं राईट कुठून लेफ्ट आहे भाई लेफ्ट. अरे तो ऑपोजिट चाल ना. तू त्यांना राईट सांगितलंस की लेफ्ट सांगितलं. राईट तिथून घ्यायचं होतं काय आहे बरोबर चला आता. अरे पण न्यूटन घ्यायचा ना अजून. आता सांग ना त्यांना बरोबर. भैया अभी यूटर्न ले लो. इसने लेफ्ट चाहिए लेफ्ट उधर तो लेफ्ट था भैया आपने राइट क्यों बोला. अरे मी राईट लेफ्ट होता तिथून तिथून आलं का आपण घ्या तर आपल्याला डायट जायचंय. हा मग तो लेफ्ट आहे ना. गाईज ओ माय गॉड. त्याच्यामुळे थोडस तकलीफ व्हायला लागली. अरे पायावर मुक्का मारा लागला काय डोक्याला मुक्का मारा लागला. काय आता आपण जाऊया तिकडे भेटूयात. कारण जर मी ब्लॉग चालू ठेवला तर ही चुकणार रस्ता मला सांगायला लागेल. दाखव गायचं मला माझे कितक्या मोठ्या बांगड्या घातल्या ते शूट करायला दाखव. असं वाटतं तुझं लग्नच आहे आता तू कुठं तरी जातेस मला 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 करतेस डझन गाईज मी वैभवला सध्याला आलेले आहे एका ठिकाणी. वैभव छान दिसणार चिकना आवाज 200 रुपयाला दुकडे मला घेऊ. खरंच 202 आहेत. हा एवढे महाग आहे. घेऊ का. हो घे पण एकच पाहिजे आपल्याला एक नाही. 2 घे ना वैभव. एक कशाला पाहिजे. कशाला माहिती का बँडेज आणि बिस्किट घ्यायला आलोय. एरिया दाखवलं. हिचं पण बघा बरं का. बँडेज आणि बिस्किट बँडेज आणायचं आम्हाला आणि बिस्किट घ्यायचं शूट साठी. बघा इकडे काय पण ती हे नाही दाखवायचं तुला बँडेज हुडक. पिझ्झा बेस पण आहे. पिझ्झा बेस घ्यायचा का. हो तिथे पण आज आपण काय केलं माहिती का. काय केलं माहिती का आपण काय तुम्हाला बँडेज पाहिजे माहिती बँडेज. मी बँडेज शोधतोय पण बँडेज मिळत नाहीये. आम्ही ह्यांना सांगितलंच नाही की हे कशाला पाहिजे. कोणाला लागलं बिगलं नाही बरं का. हिच्या पायाला मग एवढं नाही लागलं की बँडेज लावायची गरज पडेल. शूट साठी घ्यायचं आम्हाला बँडेज आणि क्रॅक जॅक. छोटं वालच घे. वाव किती क्यूट आहेत ना. कशाला ते आपल्याला लागत हे घ्यायचं का पण मला हे खूप आवडतंय. छोटं वालच घे बाबा चल लवकर. कारण आता आम्ही डाएट चालू केलंय ना त्याच्यामुळे बिस्किट वगैरे नाही खायचे. क्रॅक जॅक नाहीच भेटणार नाही तर बिस्किट कुठे दुसरं बघ. क्रॅक मोठे क्रॅक जॅक म्हणजे क्रॅक जॅक सारखे येते. क्रॅक जॅक नाही तर आमचं कॉन्सेप्ट आहे क्रॅक जॅक बिस्किट आणि काय बोलतात बँडेज पट्टी. ओके आहे पण मोठा आहे खूप मोठा आहे. वी नीड स्मॉल वन ना. ठीक आहे का छान आहे ना. उचल तू 15 रुपयाचं ठीक आहे. काय ते कितीला 10ला 10 वाला घे मग चल. आपण फिरून घेऊयात शूट ठीक आहे करूयात पण आधी आपण फिरून घेऊयात. मस्त वाटतंय. मला पण घेऊ वाटायला पण काय घ्यायचं पण मला कॉफी मग घ्यायचा. येस कॉफी मग मला पण मला दिन एक बुक की कोणाला ते विचार ना. हे बघ किती छान छान हे पण हे असले. ओ माय गॉड हे घ्यायचं हे घ्यायचंय मला हे. वाव वाव पण तो काचेचा नाहीये. मला काचेचा घ्यायचा होता यार. ग्लास आहे तिकडे. काय वाव काय मस्त तिथे कफ आहे तिथे. काय मस्त आहे तिथे यार. आय लाईक इट. पण आई 2 दिवसात फोडून टाकेल माहिती का धुता गाईज. घेऊ काही 99 फक्त. खूप मस्त यार. यार ह्याच्यामध्ये पाणी पण पिऊ शकतो यार. कसलं मस्त गाईज. हा कॉफी मग डन. तुला नाही घ्यायचं. नो तो माणूस म्हणेल हा कुठे गेला तितका वेळ असतो का फक्त बिस्किट आणि ते आणायला.
जिथं जाईल तिथं पचका. मार्केट आपण ते चहा पण पिऊ शकतो ना. माझा कप गेला त्याचा मी काय मीच बिस्किट पकडते. गेला गेलतो आणि आम्ही एवढंच घेतलंय काय घेतलंय आम्ही फक्त. बँडेज नाही भेटली, बँडेज आणायला पुढे जायचं आम्हाला. आणि काय बिल नव्हतं. एवढंच हे आणि बिल किती मोठं आहे बघ किती लोक. ती बाई एक्सक्यूज मी नो शूटिंग नो शूटिंग. तुम्हाला समजत नाही का हे मी म्हणून चल डिलीट करते आणि मी तर केलं हाईड. बापरे व्हायरल तर चालतं मला घरी येईन केस करायला व्हायरल होईल आपला ब्लॉग. आपला ब्लॉग व्हायरल होईल. अरे. आपला ब्लॉग गाईज किती छान शॉपिंग केली यार आम्ही. किती क्यूट शॉपिंग काय 500 रुपये उडून आला. हा, एवढी सगळं 500 रुपये. 5 5 रुपयाचं बिस्किट घ्यायचं जावं 500 रुपयाचं. शॉपिंग केली. माझे पैसे नाही माझे नाही गेले काय वैभवचे गेले पण मला काहीच वाटत नाही ठीक आहे बाई. बघ बाय ना, गाईज. मला ही गाडी खूप जास्त आवडते अशी. काय वाव, खरंच छान छान आहे वाटते गाडी. ना. आमच्याकडे कधी येईल गाडी? येईल एक दिवस नक्की. नक्कीच येईल मला गाडी. guys काम करतात आता आम्ही. यस. बाय. Guys, आमची शॉपिंग तिथंच नाही थांबलेली. ह्यांना आणखीन पण शॉपिंग करायची. इकडे बघा कसं दिसतंय ते झगामगा. मला बघा रक्षाबंधनची शॉपिंग आता चालू केली. मस्त वाटतं. आपण घेऊयात का असं काय रक्षाबंधनला? मागे काय लावलं बघा जुगाड. हे बघा, हे लावतात पेटे यावं त्याच्यामुळे. प्रीती बिकॉज शी इज माय सिस्टर. काय आम्ही तुम्हाला उल्लू बनवलं. आम्ही शॉपिंगला नाही चालत. आम्ही डायरेक्ट बेगमला घ्यायला आलात. गाईज बेगम दिसायला लागली. केस मागे खरंच माहिती का बेगम दिसायला लागलीस गाईज. जगा मला बघ. झाली आज आमच्या सोबत अनएक्सेप्टेड गोष्ट झाली म्हणजे कारण तिचं लग्न फक्त लागायला makeup लागलं इकडे. केला होता आणि काहीच नाही आणि आलो इथं काय बघतोय तर काय मला नवरीच बनवलं डायरेक्ट गाईज. बापरे तुला माहिती बरं झालं आपण मेकअप करून आलो माहिती का? आता बिना मेकअप मी त्यासाठीच मेकअप करून आले हा होते. ना म्हणजे तुला माहित होतं ना. मला अशा गोष्टी फील होतात रे अशी माझ्यापेक्षा जी एनर्जी आहे ना अशी मला माहिती होतं असं की माझ्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे मग मी ते चांगलं करते. पण गाईज आमच्या लाईट मध्ये चार्जिंग संपली म्हणून आमचं शूट चांगलं नाही झालं. पण स्टील इट्स ओके. खूप छान पण झालं. गाईज लोकांना Still बघायला guys. तर भेटले मी मोबाईल मध्ये जरी नसेल पूर्ण लुक दाखव तुला एकदा. गोल फिर. यात खरंच खूप छान दिसतो हा लेहंगा माहिती का? हे बघा खालून पण खूप छान आहे. वरून तर चांगलंच आहे. तुम्हाला माहिती वरचं रूप दाखव का जरा. वडणी पण आहे खायला लय सुंदर दिसायला लागली बरं का. काही पण याचं कारण फक्त कोण आहे माहिती का? वैभव देशमुख. ढांगडा काय तिकडं ना हॉटेल आहे बरं का. आम्हाला जेवायला जाऊ वाटा लागलं पण आमच्या खिशात नाही मनी आणि बघतोय वाट आमचा घरी धनी. त्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललो. आमचं शूट डन झालंय पण हिचा लुक जरा फायनलचा तुम्हाला दाखवायचा होता म्हणून आम्ही थोडासा ब्लॉग घेतला. अंगठ्या बिंगट्या बी घातल्यात पुरीनं. हे बघा. चल आता ड्रेस काढ. दुसरा शूट आहे आता. आज सरप्राईज वर सरप्राईज मिळतंय गाईजला. आज सरप्राईज वर सरप्राईज मिळतंय हे ना. आपल्याला सरप्राईज भेटत नाही पण माझा लुक कसा वाटला? चिकना वैभव आणि चिकनी वैष्णवी. गाईज वन मोर सरप्राईज फॉर यू. हा ब्लॉग घ्यायचा नव्हता पण एकदा तुमचा लुक बघून घ्या. एकदा सेकंड लुक आहे हा. आम्हाला खूप लेट झालं ऑलरेडी. जगा मागा मला बघा पार्ट 2. काय बांगड्या घातल्या ते किती मोठ्या 6 जण घातले. कोणत्या कासरणीकडनं घातल्या ग? मी काय म्हणणार होतो माहिती का? कोणत्या भगरणीकडनं घातल्या ग? असं नसतंय बोला. कोणत्या कासरणीकर होय? त्या भाभीकडनं घातल्या का? नाही हा मग हे एका ब्रँडच्या बांगड्या आहेत बाबा. छान आहेत ना. पण गाईज हा पण लुक बघा तुम्ही देवीचा कसा वाटतोय तुम्हाला. तुम्हाला दोन्ही लुक पैकी कोणता लुक आवडला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. है ना. तू काय बोल ना तुला कसं वाटतंय? मला खूपच अप्रतिम असं सुंदर असं फील होतंय जसं काय तुझं लग्नच आहे. जास्त म्हणजे असं मी काय बोलू हे अनएक्सेप्टेड गिफ्ट आहे. गॉड गिफ्ट आहे. बापरे मी जास्तच बोलते का गायचे अनएक्सेप्टेड झालंय. मी मेकअप केला होता असंच बसल्या नंतर मी आले शूट साठी पण मी ऍज अ फोटोग्राफर आले होते. ऍज अ मॉडेल नव्हते आले तर या लोकांनी मला मॉडेलच बनवलं. वाव वैष्णवी यू आर फ्युचर मॉडेल ऑफ द इंडिया मिस इंडिया. सो गाईज आता आमचं झालंय शूट वगैरे डन. आता आम्ही घरी चाललोत. बट तुम्हाला सांगायचं कमेंट मध्ये तुम्हाला दोन्ही लुक पैकी मला चप्पल तोडला पूर्ण यार. तुटला तुम्हाला दोन्ही लुक पैकी कोणता लुक आवडलाय? गाईज इकडे गणपतीचा आहे. आम्हाला असं वाटायला लागलं जाऊ वाटायला लागले. जाऊ शकतो आपण फोटो वगैरे काढू शकतो. बाय गाईज आपण भेटूयात लवकरच. गाईज आम्ही जस्ट घरी पोहोचलोय. 5-10 मिनिटं झाले आणि आमचा प्लॅन काय होता दिदी सांग. चिकन आणायचा. चिकनाला आणायचा होता प्लॅन आणि आम्ही आधीच ठरवलं होतं की जाताना अर्धा किलो चिकना घेऊ आणि मस्तपैकी भाजी बनवून भाकरी बनवायला सांगू. आई म्हणली चिकना घेऊ आणि आईला तू भाकरी बनवायला सांग. माझी खूप जास्त इच्छा होती पण माझी आता पुरणपोळी घरात असून मला इच्छा नाही पुरणपोळी खायची अजिबात. ऐक ना ऐका ना. अहो ऐका ना. तर ही काय म्हणली माहिती का? आईला फोन करून सांग भाकरी करायला मस्तपैकी 4. आणि मी फोन केला तर आईला म्हणलं काय केलं जेवायला? तर म्हणजे पुरणपोळी केली वैभव बाळा. आईला असं वाटलं की लेकरं लईच खुश होतील काय की पुरणपोळीचं नाव ऐकून. पण आईला म्हणलं अरे देवा आमचं मन तर झालं चिकन खायचं. पण आता आई ना बनवली आहे पुरणपोळी तर आता बघूयात
बळतच नाही, मला आवडते आई, मी आवडीनं खाईन. ओ माय गॉड, आई नाही इकडे मला जेवायला पण ताट पण वाढले. आई थँक्यू सो मच यार, किती काम करतेस यार तू आमच्यासाठी. तुला जेवायचं का सांग मला पटकन. खूप जास्त भूक लागली, तर असा आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे चिकण्याचा. आणि गाईस आधी जेवतो आणि नंतर तुमच्याशी बोलायचंय, गप्पा मारायच्या. आणि इकडं काय आहे, हे काय आहे? खोबरं बिबर दिदे बघ, शिकवडा डिकोडा. कोण आहे प्रेग्नेंट? मी. होय शहाणे, मी कसं होऊ शकतो ग? गाईस मी जर मी जर पॉसिबल असेल ना, जर प्रेग्नेंट झालं असेल ना, म्हणजे मी जर झालं असेल ना, तर मी लय वेळ प्रेग्नेंट होऊन ना, म्हणजे आईसाठी आमच्या ना. बाय गाईस, आपण जेवतो नंतर भेटूयात, कारण थोडस इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी. का नाही का दीदी? जेवायचं बस करते ते जेवायचं का ते. हाय गाईज, आता आमचं जेवण वगैरे झालंय. दीदीचं असं म्हणणं की कपले गावंडाळ वाटायला लागलाय. गावंडाळ कशाने गावंडाळ वाटायला लागलाय? बेस्ट कॉफी. हा, हे थोडं छपरी वाटायला लागले. घेत तुला विचार, 200 रुपये घालवत माझं, पण माझा कप इतका सुंदर आहे ना. आई तू कपाला हात जर लावा बघ मग, माझं आणि तुझं काही खरं नाही बघ. आई जेव्हा आपण कपाला हात घालते असं धुयला, खळ काय करू घातला, आता सांग खळ आता. कपाचं काय घातला, खळ कपाचं काय करू आता माझं. वय बोला ती. वय भेटलं गाईज. तर आज खूप चांगला दिवस गेला आणि आम्हाला जायचं होतं बाहेर सलून मध्ये, तिकडे नाही गेलो. आणि लाईव्हला माझं स्वप्न पूर्ण राहिलं गाईच. काय मला वाटतं हिचं असं होतं की जाऊया सलून आणि वैभवचं पैसे आजचा दिवस आमचा कामात गेला. असं वाटलं की सुट्टी घेतली, काम धंदा नाही, काही थोडस एन्जॉय करू, पण मस्त काय- पैकी बाहेर जाऊ, सलूनला जाऊ, हे करू ते करू ते करू हे करू, आणि केलं काय दिवसभर काम केलं गाईज. आणि मेन म्हणजे मी लाईव्हला गेलतो वर्ग, आणि ते कुणालाच माझा लुक आवडला नाही हा नवीन. पण तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट मध्ये बरं का. जावळे 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 नाही, आवळे जावळे. आणि गाईज आता आमची जिमची कॉम्पिटिशन येते बरं का, तर त्या कॉम्पिटिशन मध्ये ना हिला पार्टिसिपेट घेतलंय बरं का. चक्क 50 रुपये फीस भरली मी. पार्टिसिपेट झाली 22 ला आहे याच महिन्यामध्ये. माझी तर तिथं मर्जीच नाही चालवली. त्या ट्रेनरनी माग लागून घ्यावं शकतोय आणि आता ती नंबर Practice करायची. काय प्रॅक्टिस काय ना, पैसे खूप पण चांगला म्हणला घे आता शिकवण शिकवतोय तुझे, तो शिकवतोय, तू जात नाही त्याच्याकडे शिकवा म्हणून. गाईज खूप इझी आहे, खूप इझी, फक्त प्रॅक्टिस करायची. नाही ताकद रे. आणि तू इझिली करू शकतो माहिती का, हे खूप इझिली करू शकणार आहे माहिती का. तुम्ही हिला थोडंसं मोटिवेशन करा. आणि नेक्स्ट आमच्या नवीन ब्रँडचं होतं ते आम्ही रिव्हील करणार होतो. आम्हाला खूप असं हे होत होतं, पण आता आम्ही रिव्हील करतो. तर आपला नेक्स्ट मतलब आपला जो ब्रँड आहे तो कपड्याचा असणार आहे गाईज. त्याच्यामध्ये वेडिंग कलेक्शन असणार आहे, गॅज्युअल कलेक्शन असणार आहे, खूप काही असणार आहे. म्हणजे आम्ही काहीतरी युनिक काढतोय भावा बहिणीसाठी किंवा कपलसाठी, किंवा हा कपलसाठी, म्हणजे लग्नामध्ये पण मतलब त्यांची जी वेडिंग डेट असते ना, वेडिंग आउटफिट असणार आहेत गाईज. हा, वेडिंग आउटफिट असणार आहेत. आणि साड्या पर्क साड्या असणार आहेत, खूप काही असणार आहे गाईज. ब्लाऊज असणार आहेत. साडी येणार आहे guys. एक साडी येणार हे साडी. आणि finally guys, ब्रँडची आम्ही डिझाईन करायला चालू केलं आहे. हे बघा मी थोडे, आमच्या ब्रँडची एक साडी. म्हणजे आमच्या ब्रँडचा पहिला प्रोजेक्ट येतोय गाईज लवकरच पहिला प्रोजेक्ट येतोय. आणि तुम्ही एक्साइटेड आहात मला माहिती. आणि ते शूट मॅडम मोर होणार आहे. मॅडम मोर ती साडी खूप छान असणार आहे, जो वर काम चालू आहे. आणि रोजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला त्याच्याविषयी माहिती भेटेल, की रोजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला काही ना काही त्याचे अपडेट भेटतील, की कुठवर काम चालू आहे आणि आम्ही काय स्टिच करतो, आम्हाला खरं डिझायनिंग येतंय का, सगळ्या गोष्टी. आणि नेक्स्ट आहे आपलं 30 डेजचं चॅलेंज, जे आम्ही डाएट करतोय ना, ते 30 डेज. उद्या मला गुरुवार आहे. येस गाईज, उद्यापासून आपलं 30 डेजचं चॅलेंज आहे. ते पण आम्ही रोज टाकणार आहे तुम्हाला बघायला. फास्ट उद्या काय खाऊ मी 30 काही पण खा यार, मला नको बोलू, मी काहीतरी महत्वाचं बोलतोय त्याचा चुस्की मारती मध्येच. गाईज खूप अवघड असणार आहे 30 डेज चॅलेंज. पण आम्ही असं दिसतं का आधी वाटतंय ना गेलं कोणतरी उपाशीच मारणार एवढं तर रडतोस तू. रडत नाही तिथे. अवघड आहे. मला चहाची सवय, रोज कॉफीची सवय, साखर खायची सवय, नंतर सगळं बंद. शुगर पण कट केली आम्ही, आणि ऑइल पण कट केलंय सगळं. उद्यापासून ऑइल न शुगर. गाईज बघूया 30 दिवसानंतर आमच्यामधला फरक. तर हेच होतं सांगायचं. आणि ती कॉम्पिटिशनचं ही ब्लॉग बनवतो त्या दिवशी आम्ही, काय होतं काय काय ना, माहिती जिंकणार आहे. नाही घे. छान ट्रॉफी भेटेल, सर्टिफिकेट किती तारखेला भेटेल, कॅश प्राइज पण आहे. 28 का 22 तारखेला आहे. 22 तारखेला 22. काय माहिती सो गाईज नवीन ब्रँड आणि विषयी असं झालं मी घरीच नाही राहिले, जॉबवर निघून गेलं काय. नाही, ते तू राहायचंय घरी गाईज. तर असा होता आमचा कोण गेला डे माझा? तू लाईफ माझा मधला. पप्पा नाही, आमचा समजलं का. पप्पाच्या वरचा पप्पा आहे, ग्रँड पप्पा आहे, ग्रँड पप्पा. हा, मी माझ्या लाईफचं रूल गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, आणि या ब्लॉगला हाईप नक्की करा. आपण भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. मला आवडली असेल.
आणि दीचा लुक कोणता आवडला तुम्हाला? दोन्ही लुक पैकी कोणता आवडला आणि माझा लुक कसा वाटला? प्लीज यार गाईज, प्लीज निगेटिव्ह नका बोलू प्लीज. नाही तर मग मी लई टेन्शन मध्ये जाईल. मी बाहेर पण नाही जाणार. जिम मध्ये लोक काय म्हणतील म्हणून मी घरी बसल. अगं गप्प रे. हे लागतंय ना. लय लागलं. काय काय